दंडवत प्रणाम. एका क्षणाचा राग एखाद्या माणसाला स्वतःचं हस्तखेळतं घर कायमचं सोडायला लावू शकतो का? नक्कीच लावू शकतो. हो ना. पण तोच राग जर एका संपूर्ण पिढीला आणि एका मोठ्या पंथाला ज्ञानमार्गावर घेऊन गेला तर? आजच्या या सखोल चर्चेत आपण एका अत्यंत अद्भुत वैचारिक प्रवासावर जाणार आहोत. अगदी बरोबर. बघा, एका श्रीमंत बापाने रागाच्या भरात घर सोडले. त्याच्या मोठ्या मुलाने अनैतिकतेपायी जीव गमावला. पण धाकट्या मुलाने मात्र वयाच्या 20व्या वर्षीच आपल्या गुरूंनाही निरुत्तर करणारे अफाट ज्ञान मिळवले. हो, आणि पुढे जाऊन एका संपूर्ण परंपरेचा वैचारिक वारसा एकट्यानेच जतन केला. नेमकं आज आपण महानुभाव पंथातील एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि विद्वान व्यक्तिमत्व आचार्य मुरारीमल्ल विद्वांस यांच्या जीवन प्रवासाचा वेध घेणार आहोत. एका श्रीमंत रजपूत कुटुंबातून सुरू झालेला हा प्रवास संन्यास आणि त्यानंतर महानुभाव पंथाचे आचार्यपद स्वीकारण्यापर्यंत कसा पोचला याचा आपण आढावा घेऊ. आणि सामाजिक जडणघडणीत त्यांचं योगदान खूप मोठं आहे. म्हणजे ज्ञान, त्याग आणि वैराग्य यातून निर्माण होणाऱ्या चिरंतन वारसाची ही एक अतिशय प्रेरणादायी कथा आहे. नक्कीच. आपण जेव्हा त्यांच्या जीवनचरित्राचा अभ्यास करतो तेव्हा मानवी मनाचे अनेक कंगोरे उलगडताना दिसतात. परिस्थिती माणसाला कशी घडवते आणि योग्य वैचारिक बैठक मिळाली की तोच माणूस एक संपूर्ण विचार कसा जिवंत ठेवू शकतो याचं हे उत्तम उदाहरण आहे. आणि या सगळ्याची सुरुवात होते ती एका अत्यंत अनपेक्षित घटनेतून. म्हणजे खरं तर अध्यात्माची सुरुवात सहसा वैराग्यातून किंवा ज्ञानाच्या शोधातून होते असं आपण ऐकतो. पण इथे मात्र सुरुवात होते ती चक्क एका कौटुंबिक वादातून. खानदेशातील बोधरागड, ज्याला आपण नाईकवाडी मोकाशी असेही म्हणतो, तिथे भाईदास नावाचे गृहस्थ राहत होते, जे अतिशय श्रीमंत होते. हो, अत्यंत श्रीमंत रजपूत कुटुंब होतं ते. घरात कसलीही उणीव नव्हती, सगळं कसं अगदी सुबत्तच चाललं होतं. पण अचानक भाईदासांचं त्यांच्या मोठ्या भावाशी काहीतरी कडाक्याचं भांडण होतं. बरं. आणि रागाच्या भरात ते असा निर्णय घेतात जो त्यांच्या पुढच्या पिढीच्या आयुष्याला कायमची कलाटणी देतो. बायकोला काहीही न सांगता आपल्या 2 लहान मुलांना सोबत घेऊन ते तडक घर सोडतात. अरे बापरे. हो ना. आणि 5-7 दिवसांनी मोठा भाऊ त्यांची समजूत काढायला येतो, त्यांना परत नेण्यासाठी विनवण्या करतो. पण भाईदास इतके ठाम असतात की ते घरी परत जायला स्पष्ट नकार देतात. म्हणजे त्यांचा राग खूपच तीव्र होता. अगदी. आजच्या काळात आपण पाहतो की लोक रागाच्या भरात अचानक नोकरी सोडतात किंवा ज्याला आपण रेज क्विट म्हणतो तसं काहीतरी करतात. पण भाईदासांचा हा निर्णय केवळ तात्कालिक राग वाटत नाही, कारण त्याने मागे वळून पाहिलंच नाही. खरे. आणि इथे सर्वात लक्षवेधी गोष्ट म्हणजे हा केवळ क्षणाचा राग नव्हता. तो एक असा बिंदू होता जिथून त्यांचा खऱ्या प्रवासाला सुरुवात झाली. घर सोडल्यानंतर भाईदास आपल्या 2 मुलांना घेऊन तब्बल 2.5 महिने वणवण भटकत राहिले. विचार करा, एका सुबत्तेत वाढलेल्या माणसाला 2 लहान मुलांसह 2.5 महिने रस्त्यावरची भटकंती करावी लागली. 2.5 महिने? हो. आणि ही फरफट त्यांना विदर्भातील पळसवाड्याला घेऊन येते. तिथे ज्या कुटुंबाकडे ते आश्रयाला राहतात ते कुटुंब स्वतः महानुभाव पंथीय नसतं, पण त्यांची वृत्ती अत्यंत धार्मिक असते. अच्छा. म्हणजे तिथे साधू संतांची ये-जा असावी? नेमकं. त्यांच्याकडे महानुभाव पंथातील साधू संतांची नेहमी ये-जा असते. आणि याच वातावरणात भाईदासांचा त्या संतांशी आणि सात्विक विचारांशी जवळून संपर्क येतो. मग एका रागीट माणसाचं रूपांतर एका संन्याशात कसं काय होऊ शकतं? हाच तर मानवी मानसशास्त्राचा सर्वात रंजक भाग आहे बघा. जेव्हा माणूस ऐहिक संपत्तीचा त्याग करतो तेव्हा अनेकदा त्याची सुरुवात बाह्य परिस्थितीमुळे किंवा तात्कालिक भावनेमुळे होते. जसं भाईदासांच्या बाबतीत राग होता. अगदी बरोबर. त्यांनी रागाच्या भरात भौतिक जगाशी असलेली नाळ तोडली होती, पण त्यांच्या मनाला एका नव्या आधाराची गरज होती. पळसवाड्याला खऱ्या संतांच्या सहवासात आल्यावर त्यांच्यातील तो राग शांत झाला. म्हणजे रागाची जागा वैराग्याने घेतली तर? हो. महानुभाव पंथाच्या तत्वज्ञानाने त्यांना आयुष्याचा नवा अर्थ दिला. रागाने त्यांना घराबाहेर काढले खरे, पण या तत्वज्ञानाने त्यांना एक कायमस्वरूपी वैचारिक घर दिले. त्यांच्या त्यागवृत्ती इतकी बळावली की त्यांनी एका वृद्ध तपस्विनीकडून चक्क संन्यास घेतला. आणि भानुदास हे नवनाव धारण केलं. त्यामुळे आणि शोकांतिकेचं वळण येतं, जे मला वाटतं आपल्या सर्वांसाठी खूप विचार करायला लावणार आहे. नक्कीच. कारण भानुदासांच्या 2 मुलांचे मार्ग इथून पुढे 2 पूर्णपणे विरुद्ध दिशांना जातात. एकाच घरातून जाणारे हे 2 टोकाचे मार्ग आहेत. हो. मोठ्या मुलाची कथा खूपच विदारक आहे. हो ना. तो मोठा मुलगा जो नुकताच तारुण्यात आला होता, त्याला हे संन्यासाचं जीवन अजिबात मान्य नव्हतं. त्याचा कल गाणे, तमाशा आणि सांसारिक सुखांकडे होता. त्याने तो संन्यासाचा वेश फेकून दिला आणि गृहस्थाश्रम स्वीकारला. जे स्वाभाविक होतं त्याच्यासाठी. पण पुढे बघा काय होतं.
तो पिंपरडोळी येथे एका देशमुखाकडे मुख्य दिवाण म्हणून कारभार पाहू लागतो. तिथे तो एका वंढ्यारी मुलीशी लग्न करतो, पण त्याची विषयवासना तिथेच थांबत नाही. त्याचे चक्क त्याच देशमुखाच्या पत्नीशी अनैतिक संबंध प्रस्थापित होतात. अरे रे. आणि शेवटी संतापलेले देशमुख त्याला डोंगरात नेऊन मारून टाकतात आणि त्याचा मृतदेह दरीत फेकून देतात. किती भयंकर शेवट आहे हा. खरोखरच ही एक अत्यंत विदारक शोकांतिका आहे आणि ह्या घटनेचा भानुदासांच्या मनावर अत्यंत खोलवर आघात झाला. साहजिकच आहे, बापच तो. हो ना. आपल्या मोठ्या मुलाने केवळ संन्यासच सोडला नाही, तर तो एका अनैतिक आणि विनाशाच्या मार्गाला गेला याचं त्यांना प्रचंड दुःख होतं. पण यातून एक अत्यंत महत्वाची गोष्ट अधोरेखित होते. अध्यात्म किंवा वैराग्य हे माणसाच्या आतून यावं लागतं, बाहेरून लादता येत नाही. नाही. मोठ्या भावाच्या बाबतीत तो संन्यास लादलेला होता. त्यामुळे संधी मिळताच त्याने त्याविरुद्ध बंड पुकारले आणि चुकीचा मार्ग निवडला. या घटनेनंतर भानुदासांना अशी सतत भीती वाटू लागली की आपला धाकटा मुलगाही, म्हणजे मुरारी मल्ल, हो, तोही मोठ्या भावाप्रमाणेच धर्मपतीत होई. आणि म्हणूनच त्यांनी एक अत्यंत कडक पाऊल उचललं. तिथे चाहेबास विद्वांस नावाचे एक थोर संत आले होते. भानुदासांनी मुरारी मल्लांना त्यांच्याकडून संन्यास देऊ लावला. पण मला इथे खूप महत्वाचा प्रश्न विचारायचा आहे. विचारा ना. त्यावेळी मुरारी मल्लांचे वय अवघे 8-9 वर्षांचे होते. एका 8-9 वर्षांच्या मुलाला बालभिक्षू बनवणं योग्य कसं असू शकतं? मोठ्या भावावर संन्यास लादला, त्यामुळे तो चुकीच्या मार्गाला लागला. मग तोच प्रयोग धाकट्या मुलावर, तोही इतक्या लहान वयात करणं, हे धोक्याचं नव्हतं का? तुम्ही अगदी अचूक आणि कळीचा प्रश्न विचारलात. अध्यात्म असं कोणावरही बळजबरीने लादता येत नाही. मोठ्या भावाच्या शोकांतिकेने हेच सिद्ध केले की वैराग्य हे केवळ भगव्या कपड्यांपुरते मर्यादित नसते. ते वृत्तीत असावं लागतं. अगदी. मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून पाहिलं तर बळजबरीने लादलेली बंधने अनेकदा विनाशाकडे नेतात. पण मुरारी मल्लांच्या बाबतीत परिस्थिती पूर्णपणे वेगळी होती. म्हणजे त्यांच्यात ती ओढ आधीपासूनच होती. हो, त्यांच्यावर जरी लहानपणी संन्यास लादला गेला असला तरी त्यांच्या आत मुळातच ती नैसर्गिक आध्यात्मिक ओढ आणि ज्ञानलालसा होती. त्यांचा पिंडच ज्ञानाचा होता. म्हणूनच ते त्या मार्गावर केवळ टिकलेच नाहीत, तर त्यांनी तो मार्ग आपल्या अफाट बुद्धिमत्तेने उजळून टाकला. लादलेला संन्यास आणि आतून आलेलं वैराग्य यातला हा स्पष्ट फरक आहे. आणि त्यांची ती ज्ञानलालसा खरोखरच थक्क करणारी होती. जेव्हा मुरारी मल्ल चाईबासांच्या सान्निध्यात राहिले तेव्हा त्यांनी ब्रह्मविद्याशास्त्राचा सखोल अभ्यास केला. आता हे शास्त्र म्हणजे केवळ श्लोक पाठ करणे नव्हे. बरोबर, ते खूप तात्विक आहे. हो, सृष्टी, ईश्वर, जीव आणि त्यांच्यातील संबंधांचे तर्कशुद्ध विश्लेषण करणारे हे शास्त्र आहे. मुरारी मल्ल यात प्रवीण झाले, पण शके 1470च्या सुमारास त्यांच्या गुरूंचे म्हणजे चाईबासांचे निधन झाले. तेव्हा ते अवघे 20 वर्षांचे होते. हो, फक्त 20 वर्षांचे. पण शिकण्याची भूक इतकी प्रचंड की ते अधिक ज्ञान मिळवण्यासाठी कारंजेकर घराण्यातील गुरु एलेराज यांच्याकडे गेले. आणि तिथे एक अतिशय रंजक घटना घडली. हो, ती घटना खूपच प्रसिद्ध आहे. मुरारी मल्लांची बुद्धी इतकी तल्लख होती की ते असे काही प्रश्न विचारत असत ज्यांची उत्तरे खुद्द गुरु एलेराजांनाही देता येईनात. म्हणजे कल्पना करा, एका 20ल्या तरुणाने आपल्या प्राध्यापकांनाच निरुत्तर करून टाकले होते. हो, आणि या प्रसंगातून मुरारी मल्लांच्या बुद्धिमत्तेची चुणूक तर मिळतेच, पण एका खऱ्या गुरूचं लक्षण काय असते हे गुरु एलेराजांनी इथे दाखवून दिले. म्हणजे त्यांनी अहंकार बाजूला ठेवला. अगदी. आपल्या शिष्याची बुद्धिमत्ता आपल्यापेक्षा जास्त आहे हे पाहिल्यावर त्यांनी कोणताही अहंकार न बाळगता मुरारी मल्लांना पैठणच्या कपाटे नागराज व्यासांकडे नेले. नागराज व्यास एक ज्ञानाचे महासागर होते. त्यांनी मुरारी मल्लांची चाचणी घेतली आणि या तरुणाची कुशाग्र बुद्धी पाहून त्यांना अत्यंत प्रेमपूर्वक शास्त्र शिकवण्यास सुरुवात केली. आणि तिथेही मुरारी मल्लांनी अल्पावधीतच अभ्यास पूर्ण केला. अभ्यासानंतर नागराज व्यासांनी त्यांना एकाकी अनुष्ठान करायला सांगितलं. पण मुरारी मल्ल हे ज्ञानाने ओतप्रोत भरलेले होते. कुणी अभ्यासू आला तर ते त्याला शास्त्र सांगत असत, जे एक साहजिक होतं त्यांच्यासाठी. पण ही गोष्ट एका द्वेष्ठ्या भिक्षुकाने नागराज व्यासांच्या कानावर घातली की तुमचा शिष्य कोणालाही शास्त्र सांगत सुटलाय. हे ऐकून नागराज व्यास नाराज झाले. पण जेव्हा मुरारी मल्ल स्वतः त्यांना भेटायला आले तेव्हा तो गैरसमज दूर झाला. पण त्या भेटीनंतर त्यांना 3 कडक नियम देण्यात आले. हो, आणि ते नियम ऐकायला थोडे विचित्र वाटतात. पहिला नियम, कोणत्याही स्त्रीकडून सेवा करून घ्यायची नाही. दुसरा नियम, अनधिकारी पुरुषाला शास्त्र सांगायचे नाही. आणि तिसरा नियम, भगवे वस्त्र नेसायचे नाहीत.
संन्याशाने भगवे वस्त्र न नेसण्याचा नियम. यामागे नक्की काय तर्क असावा? यावरून एक अत्यंत महत्वाचा प्रश्न निर्माण होतो, ज्ञानासोबत येणाऱ्या जबाबदारीचा. हे नियम म्हणजे केवळ बंधने नव्हती, तर ज्ञानाचं पावित्र्य राखण्यासाठी आणि अहंकारापासून दूर ठेवण्यासाठी दिलेली एक आचारसंहिता होती. अच्छा, म्हणजे पहिला नियम मोहापासून दूर राहण्यासाठी. हो, स्त्रीकडून सेवा न घेणे हा नियम त्यांना वासनेपासून दूर ठेवण्यासाठी होता. दुसरा नियम ज्ञानाच्या शुद्धतेसाठी होता. अनधिकारी माणसाच्या हाती गेलेलं ज्ञान अनर्थ ओढवू शकतं. बरोबर. चुकीच्या माणसाला ज्ञान दिलं तर तो समाजाचं नुकसानच करेल. अगदी. आणि तिसरा नियम भगवे वस्त्र न नेसण्याचा हा सर्वात मार्मिक आहे. ज्ञानाचा आणि विद्वत्तेचा अहंकार अनेकदा त्या बाह्य वेशातून प्रकट होतो. भगवे कपडे घातले की लोक आपोआप पाया पडू लागतात. आणि त्यातून सूक्ष्म अहंकार निर्माण होऊ शकतो. बरोबर. नागराज व्यासांना सुचवायचे होते की तुझे वैराग्य अंतरंगात असू दे, बाह्य प्रदर्शनात नको. कपड्यांवरून ज्ञानाचा बडेजाव मिरवण्याची गरज नाही. बुद्धिमत्ता हीच तुझी ओळख असली पाहिजे. क्या बात है. हे विश्लेषण खरोखरच डोळे उघडणारे आहेत. बाह्य वेशाचा त्याग हे सूत्र आजच्या काळातही तितकंच लागू पडतं. आणि याच अंतरंगातील ज्ञानाच्या जोरावर शके 1492च्या सुमारास चिंचोंडी लावी मुरारी मल्लांना कवीश्वर आचार्य या गादीवर बसवण्यात आले. हा सोहळा खूप भव्य होता. हो, तब्बल 1,500 भिक्षू उपस्थित होते. अन्नदानासाठी 2200 सुवर्णमुद्रांचा अवाढव्य खर्च करण्यात आला. एक वैभवशाली प्रसंग होता तो. पण इथे मला एक प्रचंड मोठा विरोधाभास जाणवतो. कोणता? एका बाजूला 2200 सुवर्णमुद्रांचा खर्च आणि लगेचच पुणतांब्याला चातुर्मासाच्या वेळी पडलेला भयंकर दुष्काळ. ज्या आचार्यांच्या सोहळ्याला हजारो सुवर्णमुद्रा खर्च झाल्या, त्याच आचार्यांवर आणि भिक्षूंवर उपासमारीची वेळ येते. हो, आणि जर आपण हे एका व्यापक दृष्टिकोनातून पाहिले ना, तर निसर्गापुढे मोठे आचार्य आणि त्यांचं वैभव कसे हतबल ठरते हे दिसतं. खरंच, त्यांच्याकडे अन्नाचा साधा कण नव्हता. मग अशावेळी या संकटातून मार्ग कसा निघाला? इथेच समाजाच्या आधाराचे महत्त्व विशद होते. संन्यासी समाज केवळ तत्वज्ञानावर जगू शकत नाही. उपासमारीची वेळ आली तेव्हा मुरारी मल्लांनी अहंकार बाजूला ठेवून आपल्या भिक्षूंना खानदेशातील वीरवाडे येथील कुकाई पाटलीन या श्रद्धाळू महिलेकडे मदतीसाठी पाठवले. आणि तिने मदत केली? हो, तिने अत्यंत उदार अंतःकरणाने भरपूर शिधा दिला. सिन्नरमध्ये एका गुजराती बाईनेही अशीच मोठी मदत केली. या मदतीमुळे शेकडो साधूंचे प्राण वाचले. यावरून सिद्ध होते की धर्म आणि पंथ संकटात समाजाच्या आधाराशिवाय तग धरू शकत नाहीत. समाजाचा हा जो पाठिंबा असतो ना, तोच अशा थोर व्यक्तींना ऊर्जा देतो. आणि आचार्य मुरारी मल्लांनी या ऊर्जेचा वापर अफाट ग्रंथसंपदेच्या निर्मितीसाठी केला. हो, त्यांचं कार्य खूप मोठं आहे. त्यांचं व्यक्तिमत्व रुबाबदार होतंच, पण प्रभाव लेखणीचा जास्त होता. त्यांनी आयुष्यात तब्बल 37 ग्रंथांची निर्मिती केली. यात दानस्थळ, मूर्तिज्ञान, भागवत एकादश स्कंधाची टीका यांचा समावेश आहे. विचार करा, कोणतीही आधुनिक साधने नसताना 37 ग्रंथ लिहिणे म्हणजे ते स्वतःच एक वन मॅन पब्लिशिंग हाऊस होते. पण मला सांगा, हे टीका ग्रंथ लिहिण्याची गरज का पडली असावी? टीका म्हणजे दोष काढणे नव्हे, तर मूळ क्लिष्ट संस्कृत ग्रंथांचे सोप्या भाषेत केलेले विश्लेषण. सामान्य माणसाला तत्वज्ञान समजावे यासाठी त्यांनी हे लिहिले. आणि या व्यतिरिक्त त्यांचे सर्वात मोठे कार्य म्हणजे श्री चक्रधर स्वामींच्या चरित्रांचे संशोधन. हो, एकांक, पूर्वार्ध आणि उत्तरार्ध चरित्रांचं संशोधन. हे शब्द थोडे तांत्रिक वाटतात. या कार्याचं महत्त्व काय? एकांक म्हणजे स्वामींची एकाकी भटंती, पूर्वार्ध म्हणजे उपदेशाचा पहिला टप्पा आणि उत्तरार्ध म्हणजे नंतरचा काळ. हे साहित्य विखुरलेले होते, त्यात चुका होत होत्या. मुरारी मल्लांनी या जुन्या नोंदी एकत्र केल्या आणि त्यांचे शुद्धपाठ तयार केले. अगदी बरोबर. त्यांनी मूळ तत्वज्ञान शोधून काढले आणि ते पुढील पिढ्यांसाठी अचूक स्वरूपात जतन केले. हाच त्यांचा सर्वात मोठा वारसा आहे. आणि या महान कार्याची सांगताही तितक्याच शांतपणे झाली. मडेगावात असताना त्यांना दृष्टांत झाला की तुझे केवळ 7 वर्ष आयुष्य राहिले आहे. सामान्य माणूस हे ऐकून घाबरला असता, पण ते विचलित झाले नाहीत. आणि शके 1527मध्ये आखादवाडा येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मृत्यूची पूर्वकल्पना असूनही शांत राहणे म्हणजे ज्याला भौतिक अस्तित्वाचा मोह उरलेला नाही त्यालाच हे शक्य आहे. अगदी. आपण या सखोल चर्चेचा निष्कर्ष काढायचा झाला तर हा रागातून सुरू झालेला प्रवास एका उत्तुंग वैराग्यात बदलला.
अफाट बुद्धिमत्ता, समाजाचं नेतृत्व आणि प्रचंड ग्रंथनिर्मिती यांचा हा अद्भुत संगम आहे. आजच्या माहितीच्या अतिरेकाच्या जगात त्यांची एकाग्रता आपल्याला खूप काही शिकवते. बरोबर. त्यांनी जो विचार जतन केला त्यामुळेच आज तो पंथ जिवंत आहे. जाता जाता श्रोत्यांना विचार करण्यासाठी एक प्रश्न. आपल्या आयुष्यात ज्यांना आपण अचानक आलेली संकटे किंवा अडथळे मानतो, तेच अडथळे कदाचित आपल्याला आपल्या खऱ्या जीवनकार्याकडे नेणारे मार्गदर्शक रस्ते असू शकतील का? खूपच सखोल विचार आहे हा. याच एका शांत विचारासोबत आपण आजच्या या वैचारिक प्रवासाची इथेच सांगता करूया. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या विषयासह. सर्वांना अत्यंत आदराने दंडवत प्रणाम. दंडवत प्रणाम.